ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी शानू पठाण नियुक्त, मनोज प्रधान यांचे वक्तव्य। ठाणे महानगरपालिकाच्या विरोधी पक्षनेतेपदी अशरफ शानू पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली। आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शानू पठाण यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली। त्यानंतर पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते दालनात प्रवेश करण्यात आला। यावेळी मनोज प्रधान म्हणाले की आज आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळालं असलं तरी खरा आनंद सभागृह नेतेपद मिळाल्यावर साजरा करू। शानू पठाण यांनी मागील सत्रातही दमदार कामगिरी केली होती। केवळ विरोधासाठी विरोध न करता जनसामान्यांच्या हक्कांसाठी सभागृहात ठाम भूमिका घेण्यात येईल। सभागृहातील लढाई पठाण आणि नगरसेवक लढतील तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, असं त्यांनी स्पष्ट केले। नवनियुक्त विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता हे मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याचं सांगितले। या प्रश्नांसह शिक्षणाच्या मुद्द्यावरही सत्ताधाऱ्यांशी संघर्ष राहील असं ते म्हणाले। चांगली कामं झाल्यास त्याचं स्वागत करू, मात्र जनहिताला बाधा आणणारे निर्णय सहन केले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो भाजपने केलेला आहे, कसं बघताय? असं आहे ना की महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और हमी विरोधी पक्ष नेता है, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा। ये महासभा की पहले की प्रथा चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं। सदस्य 131 सदस्य के थाने करके प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको अनमानने का अधिकार मिलेगा। सर, बीजेपी ऐसे भी दावा कर रही है कि आने वाले समय में अगर हम लोग को उचित न्याय नहीं मिलेगा तो हम विरोधी सीट पे आके बैठेंगे। देखिए, थानेकर का फायदा है, आए हमारे साथ, आज हम भी विरोध में, वो हमारे साथ आके ज्वाइंट हो जाए। देखिए, सत्ता और विरोध का एक काम है, सत्ता की चूक उजागर करना विरोधी पक्ष का काम है, तो उन्हें समझना चाहिए, न्याय मिलना चाहिए थानेकर को। मूलभूत सुविधा, स्वास्थ्य, पानी, शिक्षा, सफाई, ये मूलभूत सुविधा, बड़े मोटे मोटे प्रकल्प के ऊपर हमारे को ना भाषण देना है ना हमको उनके सपने दिखाना है। थानेकर को मूलभूत सुविधा मिलना चाहिए, इसके ऊपर हमारा मेन टार्गेट है। पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून किंवा सभागृहामध्ये असणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की विरोधी पक्ष नेता मिळाला म्हणून जल्लोष आम्ही साजरा करत नाही, तर खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सभागृह नेता राष्ट्रवादीचा बसेल त्या दिवशी आम्ही खुशी साजरी करू। पण एक नक्की की आज शानू पठाणच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्याची जी पोस्ट आम्हाला मिळाली त्याच्या माध्यमातून या ठाणे शहराच्या नागरिकांचे आम्ही खऱ्या अर्थाने प्रश्न या सभागृहात मांडू आणि आपल्या माध्यमातून परत सत्ताधारींना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने त्यांनी आज सभा चालवली, म्हणजे मंजूर 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 कोणालाही बोलून दिलं नाही, तर तसं चालणार नाही। अशा प्रकारचे महासभा जर त्यांनी पुढच्या वेळेस चालवायचा प्रयत्न केला तर शानू पठाण आणि आमचे नगरसेवक सभागृहाच्या आत आणि आमची संघटना सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर त्यांना विरोध करेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.